हे आहे ठोकशाही न्यूज 24, जिथे आवाज दाबला जात नाही, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे. महात्मा फुले कृषी विद्यापीठासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे प्रकल्पग्रस्त हक्कासाठी श्री संपत सखाहरी गिरगुणे यांनी आज दिनांक 1 जुलै 2026 रोजी बेमुदत आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. या उपोषणामुळे परिसरात खळबळ उडाली असून प्रशासनाचे लक्ष या प्रकरणाकडे वेधले गेले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की श्री गिरगुणे यांनी स्वतःला मूळ प्रकल्पग्रस्त असल्याचे सांगत प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार काही व्यक्तींनी बनावट प्रकल्पग्रस्त दाखले मिळवून नोकरीचा लाभ घेतला असून त्यांना कुलसचिव कार्यालयाकडून नोकरीत सामावून घेण्यात आले आहे. मात्र आम्ही खरे प्रकल्पग्रस्त असतानाही आमचा प्रकल्पग्रस्त दाखला मुद्दामहून चौकशीच्या प्रक्रियेत अडकवून ठेवण्यात येत आहे, असा आरोप श्री गिरगुणे यांनी केला आहे. तसेच त्यांचा मुलगा अजित संपत गिरगुणे याचा प्रकल्पग्रस्त दाखला वैध असून तो तत्काळ ग्राह्य धरून त्यास चालू भरती प्रक्रियेत नोकरी देण्यात यावी, अशी त्यांची मागणी आहे. यासोबतच बनावट प्रकल्पग्रस्त दाखले घेऊन नोकरी मिळविणाऱ्या संबंधित व्यक्तींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशीही त्यांनी मागणी केली आहे. ठोकशाही न्यूज 24शी बोलताना श्री संपत गिरगुणे यांनी सांगितले की जोपर्यंत आमच्या सर्व मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आमचे बेमुदत आमरण उपोषण सुरूच राहील. दरम्यान या उपोषणामुळे विद्यापीठ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. ठोकशाही न्यूज 24साठी वृत्तसंपादक सौरभ भागवत, राहुरी. मी संपतराव सखाहरी गिरगुणे, मुक्काम डिग्रस, पोस्ट MP राहुरी, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. माझे आजोबा मूळ प्रकल्पग्रस्त भीमाजी यादव गिरगुणे एकतर 2.6 एकर जमीन ही विद्यापीठात संपादित झालेली आहे. त्यांनी त्यांचा मुलगा सखाहरी भीमाजी गिरगुणे यांना 1990 साली मूळ प्रकल्पग्रस्त नात्याने त्यांच्यावर अवलंबून असल्यामुळे त्यांना प्रकल्पग्रस्त नोकरीसाठी प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या निधनामुळे त्यांना त्याचा लाभ घेता आला नाही आणि त्यांनी त्यांच्या कुटुंबातील त्यांचा नातू अजित संपत गिरगुणे यांना तो दाखला हस्तांतर करून दिलेला आहे. विद्यापीठाची जाहिरात प्रकल्पग्रस्त भरती सुरू झाली असताना जाहिरात मध्ये माळी या पदासाठी त्यांनी अर्ज नमूद केला होता आणि तो अर्ज गृहीत धरून त्यांची मुलाखत वगैरे संधी झालेली असताना तो 7 मुलांपैकी मेरिट मध्ये 1 नंबरने पास झालेला असता त्यांना नोकरीतून डावलण्यात आलेला आहे. त्यापैकी 7 पैकी 4 लोकांना त्यांनी समजून घेतलेला आहे. परंतु काही त्यांना चौकशी केल्यानंतर त्यांनी सांगितलंय की 1 जणांनी इथं दाखला घेतलेला आहे. श्री भिका भीमाजी गिरगुणे यांचा मुलगा नारायण भिकाजी गिरगुणे यांना दाखला देण्यात आलेला आहे. परंतु भिका भीमाजी गिरगुणे या व्यक्तीचे विद्यापीठात नव्हेच तर महाराष्ट्रामध्ये एकही गुंठा जमीन संपादित झालेली नाही. तरी त्यांच्या मुलांना दाखला दिला पुनर्वसांनी आणि विद्यापीठाने सुद्धा त्याला सामावून घेतलेला आहे. त्याच्या बाबतीत माझी काही तक्रार नाही, पण हे माझ्याकडे पुरावे सिद्धांत आहेत. त्याच्या बाबतीत काही बोलायचं नाही आणि बोलतोय मी. जर असेल तर हा आमच्यावर अन्याय होत ते एकत्रित कुटुंब म्हणून दाखवतात. मग आमचा 90चा दाखला असताना तुम्ही 95चा दिला कसा? आणि दिला तरी तो मूळ प्रकल्प होऊ शकत नाही, कारण त्याच्या नावावर जमीनच संपादित झालेली नाही. तर तुम्ही दाखला दिला कसा? बरं, त्यांनी दाखला दिला आणि तुम्ही मग ते कागदपत्र न पाहता त्याला शेवट कसं सामावून घेतलं? तेव्हा ते असं असताना माझ्या मुलावर जो अन्याय होत आहे तो त्वरित दूर करून त्याला नोकरीत सामावून घेण्यात यावी ही माझी विनंती. बाकी काही